नमस्कार, टीव्ही 9 मराठीच्या न्यूज टॉप 9 मध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा। बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या शेवटच्या बैठकीत वंचितने ठेवलेले काही प्रस्ताव। मनोज जरांगे पाटलांना जालन्यातून उमेदवारी द्या, वंचित बहुजन आघाडीची लोकसभेसाठी झालेल्या मवियाच्या शेवटच्या बैठकीत मागणी। तर राजकारण हा माझा अजेंडा नाही, पण वंचितचा दिलदारपणा की ते आमच्या आंदोलनाच्या बाजूने आहेत। मनोज जरांगे पाटलांनी वंचितने ठेवलेल्या प्रस्तावाला दिलं उत्तर। वंचित बहुजन आघाडीकडून मवियाच्या शेवटच्या बैठकीमध्ये 48 जागांपैकी 27 जागांची मागणी, तसेच काही जागांबाबत तडजोड होईल अशीही जोडली पुष्टी। मविया बैठकीत 27 जागांपैकी विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, रामटेक, वर्धा, तर मराठवाड्यातील हिंगोली, उस्मानाबाद, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड या जागांची मागणी। तर पश्चिम महाराष्ट्रातून सोलापूर, सांगली, माढा, शिर्डी, सातारा, मावळ, तर खानदेशातील रावेर, दिंडोरी, नाशिक, बुलढाणा आणि मुंबईतल्या दक्षिण मध्य, मुंबई उत्तर मध्य आणि उत्तर पूर्व जागांची मागणी। महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान 3 अल्पसंख्याक उमेदवार असावेत आणि पुण्यातून अभिजित वैद्य यांना उमेदवारी देण्याची वंचितची मविया बैठकीत मागणी। तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान 15 ओबीसी उमेदवार असावेत, वंचित बहुजन आघाडीकडून मविया पुढे प्रस्ताव। तर पक्ष किंवा त्यांचा निवडून आलेला उमेदवार भाजपत जाणार नाही असं मवियाच्या प्रत्येक घटक पक्षाने लेखी वचन द्यावं, मवियाच्या बैठकीत वंचितच्या प्रस्तावातून मागणी।